तर मित्रांनो, आज गुरुवार दिनांक 13 ऑगस्ट 2026 आपण आहोत नेहमीप्रमाणे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्डमध्ये सर्व भाजीपाल्याचे बाजारभाव बघण्यासाठी. तर चला आजचे बाजारभाव बघू. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका, जेणेकरून असे तुम्हाला दररोज बाजारभावाचे अपडेट भेटत राहील. गेली मिरची आज आपली आज 32 गेली. 32 गेली का? काय लेवल होती आज? 2000पासून 35 पर्यंत. 2000पासून तर 35 शेवट विकली ना. कोणती व्हरायटी होती? तलवार आहे का? माऊली काय भाव विकला एवढा? 61 रुपये. 61 रुपये का? आजची काय? काल 72 झालं. तुमचा हायस्ट जायला होता का 72 आणि आज 61 गेला. काय विकले शेवट एवढा आज? 72च विकला का? म्हणजे सरासरी 5 पासून तर 7 4 पासून चालू आहे का? जुने माल ना आणि नवे माल आहे 6 पासून. दादा काय विकलं का एवढं? 55. जुना होता का? नवा आहे हो. पहिलं थोडा होता. काय होय आजची काय इकडे बाजारभाव? गेलाय 6 पर्यंत, काय 6 पर्यंत. अच्छा, तुमचं मग नवीन असून कमी गेलं थोडं? काय कळत नाही, एकच नंबर क्वालिटी माल आहे. पण मग आता काय करणार? हे पण एकदम बारीक माल आहे. शेवट 7 पर्यंत विकला का? 67 का? ठीक. कोणतं गाव? तळवाडी, निपाट तालुका, चांदवड तालुका. एवढा आज 5200. काय लेवल आहे शेवट? 6 पर्यंत शेवट विकले का? नवे माल. जुने काय विकले? 4 पासून तर शेवट मग 6 पर्यंत. कोणतं गाव? काय बघायला का एवढा? 61. नवा माल होता का? जुना नवा किती तोडा होता? दुसरा. काय लेवल निघाल शेवट आज? 64 65 का? आणि जुने काय विकले? 4 4.5 जसा माल असला. कोणतं गाव? दिंडोरी. काय बघितली कोबी? 1800. 1800 रुपये क्विंटल ना. 8 रुपये किलो. आज काय लेवल निघाली शेवट? 2000 का? आणि सुरुवात कुठून? 700 पासून तर 2000 शेवट विकले. आज कशी काय मालांची आवक? वाढेल आहे का? चालेल. कोणतं गाव? वडाळ, कळवण. म्हणजे 7 रुपयापासून तर 2000 पर्यंत, 20 रुपयापर्यंत. विकलं केवढा आज? 5650. 5650. आजची काय शेवट रेंज? 6 पर्यंत आहे. 6 पर्यंत शेवट आहे का? शेवट आहे. आणि सुरुवात 3.5 पासून आहे. 3.5 पासून जुने माल. आणि नवे 6 पर्यंत आहे. 6 पर्यंत. 4000 रुपये. 2 41 42 43 44 45 5000 रुपये. 51 52 53 54 54 54 54 5000 रुपये. 51 52 53 55 56 57 58 58 2 1000 रुपये. 61 62 63 64 65 66 67 2 57 58 59 2 6000 रुपये पिढीकर. 56 57 58 59 6000 रुपये. 6000 रुपये. शिवाय शेट काय विकला आला आज? 200 रुपये किलो. 200 रुपये. आणि कमीत कमीत 180. कमीत कमीत 180. कमीत कमी 180. आवक नव्हती, कमी होत्या. किती होती आवक तरी? आवक तरी 200 कॅरीबॅग असं. 200 कॅरेट. आवक कमी होती. आज 200 रुपये विकलं. 200 आहे. 20,000 रुपये क्विंटल. 42. दादा काय विकलं कोरमुरा? 4200. 4200. काय शेवट काय विकली? शेवट 4.5 पर्यंत आहे का? आणि त्याच्यापेक्षा कमी? 3500. 3500 पासून सुरुवात तर 4.5 पर्यंत शेवट का? कोणतं गाव? कापडगाव. शिन्नर.
माऊली काय विकला आज हिरवाचा आता 61 रुपये येतो 61 61 शेवट विकला का? गेले 62 पर्यंत गेले 65 पर्यंत विकले का? आणि असे एकसारखे काय भाव निघाले? 58 59 57 6000 माल पाहून बाजार भाव. कोणतं गाव? सापडगाव सिन्नर सिन्नर. किती विकला मग? 58 ते 65 58 ते 65. सरासरी 8 ते 65 पर्यंत आहे. माऊली काय विकली हो कोथिंबीर? सांगायला लाज वाटते आता सध्या 500 रुपये गेली. 500 रुपये गेली. हां ही 515 राहिली हा, ती 500. 2 वक्कल होते का? हां 2 वकल होते एकदम फ्रेश माल आणला पण मग आता काय पेट्रोलपेक्षा महाग होईल होती आता काय म्हणा दुधापट्टी करून रापर कोणतं गाव? आणि कुठं एवढा तालुका देवळा तालुका. हां व्हरायटी कोणती होती? हे माल होती ना माल होते का? छाननी मध्येच ना? छाननी मध्येच ना? छाननी म्हणजे पाहिलं जिरली आता माऊली काय भाव विकली कोथिंबीर? 2400 रुपये शेकडा. काय आजची परिस्थिती? काय आता बाजार नाही हा, बाजार नाही आला नाही का? कोणती व्हरायटी होती? रामशेची रामशेचे. काय विकल्या तरी? 1800 2000 आणि शेवट? शेवटी गेले 2400 रुपये. दादा काय भाव विकली कोथिंबीर? कोथिंबीर काय विकली? कोथिंबीर गेली ना 5 रुपयापासून 2000 पर्यंत होतं कोथिंबीरचं भाव गावठी 1130 विकले का? शेवट कुठं वर? काका गेली मेथी? मेथी काय भाव गेली? 1200 रुपये शेकडा का? कुठं विकल्या शेवट? 1500 रुपये पण 1500 विकले का? ठीक. ऐक ना आणि 2 राहिले 150 का लेबल दे दादा काय विकली शेपू आज? आज लई बाजार कमी आहे. काय विकली? 13-14 रुपये. 13-14. शेवट कुठं होय? शेवट काय बाजारच नाही आज. बाजारात नाही का? मेथी काय विकली? किती 1000 रुपये. मेथी 1000च गेली. शेवट काय मेथीला? किती शेवट काय 1400 भरलंय का माऊली काय भाव विकली हो मेथी? 1100 रुपये शेकडा. आज काय शेवट काय निघाली? काय मालाची आवक काय आज? तरी बाजार डाऊनच आहे. माऊली काय भाव विकली हो कोथिंबीर? 1500. आज काय लेवल आहे? लेवल काय नाही 17 18 15 500 200 500. आणि शेवट? शेवट माझ बरोबर वाटतं 1700. त्याच्यावरती नाही का? म्हणजे 100-200 पासून पुढं.